हरे कृष्णा. आज निर्जला एकादशी आहे आणि आजच्या एकादशीला भीम एकादशी सुद्धा बोलतात. कारण एकदा पांडुपुत्र भीमसेनाने आपल्या पितामहांना व्यासदेवांना विचारले, हे पितामह, मी पाहतो की माता कुंती, द्रौपदी, तात, युधिष्ठिर, अर्जुन, नकुल आणि सहदेव सर्वजण एकादशी दिवशी उपवास करतात. भीमसेन म्हणाला, वर्षामध्ये येणाऱ्या 24 एकादशींना उपवास करणे मला अशक्यच आहे. अहो, दिवस रात्र उपाशी राहणे तर सोडाच, काही क्षण देखील मी उपाशी राहू शकत नाही. भूक नावाचा उदराग्नी माझ्या उदरामध्ये नित्य प्रज्वलित आहे. त्याला शांत करण्यासाठी मला प्रचंड खावे लागते. त्यामुळे फार तर वर्षातून एक दिवस मी उपवास करू शकेन. त्यामुळे आपण मला योग्य अशा एका व्रताविषयी सांगा की ज्या योगे मी माझे जीवन मंगलमय बनू शकेल. तेव्हा वेदव्यास त्यांना सांगतात की निर्जला एकादशीच्या दिवशी जो कोणी पाणी नाही पीत, अन्न नाही खात, 24 तास भगवंताचं स्मरण, कीर्तन, भगवंताची सेवा करतो, त्या व्यक्तीस वर्षाच्या सर्व एकादशी व्रत पालन केल्याचे फल प्राप्त होते. या व्रताचे पालन केल्याने सर्व तीर्थस्नानाची यात्रा केल्याचे फळ प्राप्त होते आणि मृत्यूच्या वेळी भयानक यमदूताऐवजी सुंदर विष्णुदूत त्या व्यक्तीस वैकुंठाला घेऊन जातात. या एकादशीचे पालन करून जो कोणी गायीचे दान करतो तो त्याच्या सर्व पापकर्मापासून मुक्त होतो. या व्रताच्या महात्म्याचे जो कोणी कथन अथवा श्रवण करतो त्यास अमावस्येला जोडून येणाऱ्या प्रतिपदेच्या दिवशी पितरांना केलेल्या तर्पणाचे फळ प्राप्त होते. तसेच ती व्यक्ती वैकुंठ प्राप्त करते. आणि आजचा दिवस नेमका माझ्या सुट्टीच्या दिवशी आल्यामुळे मला आणि व्रजला भगवंतासोबत छान वेळ घालवता आला. आम्ही बाहेरून आणलेलं तुळस, फुलं, फळं त्याचं आम्ही भगवंता सेवेमध्ये वापर करत आहे. तुळशी आणली होती, त्याची देठं काढून घेत आहे, कारण भगवंतांना पाणी दाखवताना, भोग दाखवताना तुळशी अर्पण करून दाखवलं तर भगवंत खूप खुश होतात. आणि जी आम्ही फुलं आणली होती ही एक पान मी फोल्ड करून घेतलं आहे, ते तुळशीमध्ये ओवून घेते, कारण ह्या ज्या पाकळ्या मी दोन्ही साईडनी फोल्ड करून अर्धा भाग तोडून ह्याच्यामध्ये वोवेल तेव्हा ह्या पाकळ्या सुटू नये म्हणून हे पाण्याची घडी घालून मी आधी ओवून घेतलं आहे. माझ्यासोबत व्रत सुद्धा मला भगवंतासाठी माळ बनवताना मदत करत आहे. गुलाबाच्या पाकळ्या तोडून दिल्या, तगाची देठं तोडून दिली, भगवंतांना आंघोळ घालू लागला, ड्रेसिंग करू लागला, शृंगार करू लागला. माझ्यासोबत काही मी एखादं सामान विसरली होती त्याने ते आणून दिलं आणि मी आणि व्रजने आज मंदिरात जाऊन भगवंताचं दर्शन केलं, आरती अटेंड केली, वैष्णवांसोबत आम्ही जपा केला आणि आजच्या दिवशी पूर्ण दिवस भगवंताचं स्मरण, कीर्तन, दर्शन आणि त्यांच्यासोबत त्यांची सेवा करताना खूप आनंद, मन प्रसन्न, प्रफुल्लित आणि समाधान मिळत आहे आणि आंतरिक शांती सुद्धा. आणि आजचा दिवस खूप सुंदर गेला आणि भगवंतासाठी हे छोटंसं माळ लड्डू गोपालांसाठी हा हार बनवत आहे. फुलांच्या पाकळ्यांचा जे फोल्ड करून मी ओवल्या आहेत, हे लहानशा लड्डू गोपालासाठी ही फुलांची माळ बनवली आहे आणि गोनीताईसाठी सुद्धा ह्या 2 माळा. आता बघूया आपण ह्या बनवलेल्या माळा भगवंतांना कसे दिसतात. तर बघा, मी बनवलेल्या व्रजने बनवलेल्या माळांमध्ये भगवंत किती सुंदर दिसत आहे आणि किती मनमोहक ते भगवंताचं रूप, त्यामुळे ह्या माळांना शोभा आली. खूप छान वाटतं आहे भगवंताचे हे सुंदर दर्शन करत असताना. हरे कृष्णा, हरी बोल.